तर हर्षवर्धनला नोकरी मिळावी, काका पवार यांनी देखील मागणी केली आहे. हर्षवर्धन 10 पैलवान घडवावेत, काका पवारांनी हर्षवर्धनला हा सल्ला दिला आहे. हर्षवर्धन काका पवारांच्या तालमीतला पैलवान आहे. तो दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालाय, त्यामुळे त्याला नोकरी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ज्यांनी प्रॅक्टिस केलेला आहे त्याला ते मिळणार जाईल. जे ते परमेश्वर सुद्धा ज्याने घाम घालतो त्याला ते परमेश्वर उभा राहतो. ते असं त्याचं कुठंतरी कमी पडलं असेल, पुढच्या बारला ते भरून काढल. महेंद्र काय अजून काय त्याचं वय कमी आहे, 20-21 वर्षाचं तर आहे. त्याचं काय वय झालंय किंवा काय नाही, पण सदगीरचं वय झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याने अनुभवाने आता म्हणजे ग्रस्ती होण्याच्या प्रयत्नात आहे. तर त्यांनी आता लास्ट सांगितलंय की यावर्षी मी बस करतो, पुढच्या वर्षी. ते एक मेन महत्वाचा मुद्दा आहे. चांगली गोष्ट आहे, पण चांगलं पुढे घडवा. काहीतरी आपण काय करलो आता महाराज केस झाला, पुढे तू घडवायचं असेल तर तुला घडवायला गरजेचं आहे. 10 पैलवान तुझ्या हातून घडणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला कुठंतरी काय आपण देणं लागतो. दादा विशे साहेब त्यांनी त्यांच्या त्या महानगरपालिकेमध्ये त्यांना मी सांगितलं होतं की हे मुलगा चांगला आहे आणि गरीब घरचा आहे, याला शेतीबाडी नाही काही नाही, तुम्ही कुठंतरी त्याला नोकरी देणं गरजेचं आहे. त्यांनी आज त्याच जिद्दीवर त्यांनी करून दाखवलं की मी परत व्हायचे, मला महाराष्ट्र केसरी तिसऱ्यांदा बी होईल. आणि ती बैल महाराष्ट्र केसरी जाऊन आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की मी 3 जणांना DSP पद दिले. अजून दुसऱ्या हे ज्या त्याला 3 महाराष्ट्र केसरी होतील त्याला DSP पद देऊ.